अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात बोलताना खासदार बजरंग सोनवणे यांनी एक मोठं विधान केलंय. अजित पवारांच्या विमानाचा हवेत स्फोट झाल्याचा दावा त्यांनी केलाय. तर दुसरीकडे रोहित पवारांनीही 9 तारखेनंतर विमान अपघातासंदर्भात मोठी माहिती देणार असल्याचं सांगितलं आणि त्यामुळे दादांचा घातपात झालाय की अपघात याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. बघूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झाले म्हणजे मग ही घटना काय असू शकते? त्याच्यात संशय नाही का त्याच्यात बॉम्ब होता का इंजिन असं ब्लास्ट झालं? काय विमानात घडलं, कसं घडलं हे सुद्धा 9 तारखेनंतर मी स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगेल. जे काय आमच्यापर्यंत माहिती आली आहे. रोहित पवार जर अशा प्रकारे काही वेगळी माहिती समोर आणणार असेल तर महाराष्ट्र ती माहिती ऐकण्यास उत्सुक आहे. या यंत्रणावर तुमचा विश्वास नसेल तर ते पुरावे घेऊन कोर्टामध्ये जावं आणि या पूर्ण अपघाताच्या चौकशीची मागणी करावी. ज्या ज्या काय अशा वेळच्या दुर्दैवी घटना घडत असतात त्यासाठी ज्या काही तपास यंत्रणा काम करत असतात त्या सगळ्या तपास यंत्रणेच्या मार्फत तो जी काही चौकशी असेल ती लवकरात लवकर करावी. अजित पवारांच्या मृत्यूनंतर अनेकांच्या मनात शंकांनी घर केलं. त्यातच आता पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी विमान अपघातासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला. विमानाचा हवेत स्फोट झाल्याचा मोठा दावा त्यांनी केलाय. त्यामुळे विमानात बॉम्ब होता का की इंजिनाचा स्फोट झालाय अशी शंका त्यांनी उपस्थित केली. याआधी अनेक नेत्यांनी दादांचा घातपात झाल्याचं बोलून दाखवलंय. दरम्यान आता बजरंग सोनवणेंनी केलेल्या दाव्यानंतर चर्चांना उधाण आलंय. जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झाले कारण ब्लास्ट मध्ये सुद्धा इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर. त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झाला. त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतोय म्हणजे मग ही घटना काय असू शकते? त्याच्यात संशय नाही का त्याच्यात बॉम्ब होता का इंजिन असं ब्लास्ट झालं खाली न टच होता? म्हणजे मी काय टेक्निकली माणूस नाही एवढा, पण मला जे स्वप्न पडलंच नाही ती मला जे दिसतंय तुमचा जी प्रथमदर्शी जे दिसतंय डोळ्याला ते बघतो. याआधी दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील अपघातावर काही सवाल उपस्थित केले होते. तसंच रोहित पवारांनीही 9 तारखेनंतर सर्व समोर आणणार असल्याचं सांगितलंय. त्यामुळे रोहित पवार यांच्याकडे नेमकी कोणती माहिती आहे असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. तर रोहित पवारांकडची माहिती ऐकण्यासाठी उत्सुक असल्याचं संजय राऊत म्हणाले. काय विमानात घडलं, कसं घडलं हे सुद्धा 9 तारखेनंतर मी स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगेल. जे काय आमच्यापर्यंत माहिती आली आहे. अजून काय माहिती आम्ही मागवत आहोत. कारण एखादी घटना घडल्यानंतर खरंच काय झालं हे लोकांसमोर येणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि पवार परिवार म्हणून सुद्धा नाहीतर एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून सुद्धा लोकांच्या मनामध्ये ही शंका असेल तर काही अनुत्तरित प्रश्न आहेत. ते प्रश्न आम्ही योग्य ती जे काही बॉडी असेल, समजा DGCI असेल, नाहीतर राज्य सरकार असेल, नाहीतर केंद्र सरकार असेल, नाहीतर ती कंपनी असेल VSR, या सर्व लोकांना योग्य पद्धतीने काही प्रश्न नाही तर मनामध्ये ज्या शंका आहेत त्या आम्ही विचारू आणि त्याच्यावर नक्कीच ते लोक उत्तर देतील अशी अपेक्षा आपण करू. बघा, रोहित पवार हे पवार कुटुंबातले एक महत्त्वाचे घटक आहेत. अजितदादा पवार हे त्यांचे काका आहेत. त्याच्यामुळे कुटुंबातल्या अशा प्रकारच्या व्यक्ती ज्या राजकारणामध्ये आहेत, ज्यांच्याकडे रहस्य शोधण्याची क्षमता आहे, ज्यांच्यापाशी अनेक चांगली माहिती येत असते एखाद्या घटनेमागचं पडद्याआडचे, त्यात रोहित पवार आहेत. रोहित पवार जर अशा प्रकारे काही वेगळी माहिती समोर आणणार असेल तर महाराष्ट्र ती माहिती ऐकण्यास उत्सुक आहे. रोहित पवारांनी 9 तारखेनंतर सर्व समोर आणणार असल्याचा इशारा दिलाय. दरम्यान यानंतर शरद पवारांच्या वक्तव्याचा दाखला देत भाजपनं रोहित पवारांवर टीका केली आहे. रोहित पवारांकडे पुरावे असतील तर त्यांनी यंत्रणेकडे द्यावेत किंवा न्यायालयात जावं असं नवनाथ बन यांनी म्हटलंय. तर संजय शिरसाट यांनी देखील रोहित पवारांना तोच सल्ला दिलाय. दुसऱ्या दिवशी संजय राऊत असं म्हणतात की घातपात झाला. रोहित पवार असं सांगतायत की मी 13 दिवसानंतर काही बोलणार आहे. रोहित पवार असतील, संजय राऊत असतील, यांच्याकडे या प्रकरणात काही पुरावे असतील तर ते पुरावे केंद्रीय यंत्रणेकडे द्यावेत, महाराष्ट्राच्या यंत्रणेकडे द्यावेत. या यंत्रणावर तुमचा विश्वास नसेल तर ते पुरावे घेऊन कोर्टामध्ये जावं आणि या पूर्ण अपघाताच्या चौकशीची मागणी करावी. रोहित पवारकडे काही असेल त्या आधारावर तो बोलत असेल तर 9 तारखेपर्यंत आपण वाट पाहिली पाहिजे. त्यांच्याकडे काही माहिती असेल त्यांनी खऱ्या अर्थानं पोलिसांना द्यावी. परंतु अशा प्रकारे त्यांनी जो काही आरोप केलेला आहे निश्चित गांभीर्याने सरकारही घेतं आणि त्याच्यामध्ये काही तथ्य असेल तर ते तपासतं सुद्धा.
म्हणून मुख्यमंत्री साहेब याची दखल घेतील. झी 24 तासच्या टू द पॉइंट मध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दादांच्या विमान अपघाताच्या चौकशीची मागणी केली आहे. अपघाताची चौकशी करून सत्य समोर आणावं अशी रोखठोक भूमिका तटकरेंनी मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा ही भूमिका नक्कीच आहे की केंद्रीय मंत्रालयाने, राज्य सरकारने ज्या काय अशावेळीच्या दुर्दैवी घटना घडत असतात त्यासाठी ज्या काही तपास यंत्रणा काम करत असतात त्या सगळ्या तपास यंत्रणेच्या मार्फत तो जी काही चौकशी असेल ती लवकरात लवकर करावी. केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशाच्या जनतेसमोर ती वास्तवता त्या ठिकाणी आणावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून, दादांचा एक जिवलग सहकारी म्हणून माझी सुद्धा ठामपणाने तीच मागणी आहे. अजित पवारांच्या विमान अपघातानंतर दावे प्रतिदावे सुरू आहेत. त्यात बजरंग सोनावणेने केलेल्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या. तर दुसरीकडे रोहित पवार यांच्याकडे असलेल्या माहिती संदर्भात देखील तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे रोहित पवार यांच्याकडे नेमकी कोणती माहिती आहे ते 9 तारखेनंतर समोर येईल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.